दिसत आहे ना सुंदर. साडीमध्ये प्रत्येक स्त्रिया ह्या सुंदरच दिसतात. तुम्ही खूप छान साडी नेसता हा, तू साडीमध्ये खूप बाहेर दिसते. असल्या जर टिप्स आपल्याला जर घ्यायच्या असेल तर ह्या ट्रिक्स तुम्ही नक्की फॉलो करा. अगदी 100 रुपयापासून 1 लाख 10 लाखाच्या साड्या असू द्या, त्या साड्या आपण ज्या पद्धतीने नेसतो त्यावरच त्याची किंमत ठरते. समजा कोणतरी एक 10-12 हजाराची साडी आहे, ती साडी तुम्ही एकदम गचाळ पद्धतीने घातला असाल तर ती साडी जवळ उठावून दिसणारच नाही, कारण आपण ती नेसताना तशी वेडीवाकडी नेसलेली असतो. सेम त्याच पद्धतीने एकदम साडी साधी साडी देऊ द्या, आपण ती साडी एकदम चापून चोपून छान काहीशा टिप्स किंवा ट्रिक्स फॉलो करून ती साडी नेसली तर ती साधी साडी सुद्धा ही खूप छान पद्धतीने उठावून दिसते. त्यासाठी काय करायला पाहिजे, त्यासाठी काहीशा टिप्स आहेत किंवा ट्रिक्स आहेत, आपण ते फॉलो करायला पाहिजे. तर तेच टिप्स किंवा ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नमस्कार, मी ज्योती. तुम्ही पाहत आहात श्रीशा स्पेशल. श्रीशा स्पेशलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर चला पाहूया व्हिडिओ. जेव्हा आपण साडी नेसतो तर साडी नेसण्यासाठी सगळ्यात पहिला पेटीकोट किंवा शेपर हे लागतं. हे प्रत्येक स्त्रियांना माहीतच आहे. साडी ट्रान्सपरंट असेल तर आपण त्याला सेमच एकदम मॅच असा परकर किंवा शेपर हे नेसतो. खूपच महिला ह्या परकरचा पेटीकोटचा वापर करतात. कॉटनच्या परकर पेटीकोट हे कॉटन असतात, धुतल्यामुळे आणखी थोडंसं त्याचा लगदा तयार होतो, त्याच्यावरच आपल्याला साडी नेसावी लागते. म्हणून आपण एकदम त्या साडीमध्ये एकदम असं जाड झूम आणि एकदम साडी आपल्याला छान दिसत नाही. त्यासाठी तुम्ही साडी शेपरचा वापर करा. साडी शेपर कोणत्याही कलरमध्ये अवेलेबल आहेत, ऑनलाईन सुद्धाही अवेलेबल आहेत. साडी शेपरमुळे आपला जो शेप आहे तो खूप सुंदर हे दिसतो आणि त्या साडी खूप छान शेपमध्ये बसते. साडी शेपरमध्ये प्रत्येकाला प्रश्न पडलेला असतो, याच्यामध्ये आपल्याला मांडी घेऊन बसता येत नाही किंवा खुर्चीवर बसता येत नाही, फिरता येत नाही, पटापटा चालता येत नाही, असे प्रत्येकाचे वेगवेगळे प्रश्न असतात. पण साडी शेपरला हे खाली कट असल्यामुळे त्याच्यामध्ये आपण चालू उठू बसू शकतो. परकर किंवा पेटीकोटमुळे तो त्याला आकार नसतो, तो असा एकदम स्ट्रेट असतो ग्लासच्या आकाराचा. त्याच्यामुळे आपला जो शेप आहे त्याची छान दिसत नाही. म्हणून परकर पेटीकोट ऐवजी तुम्ही साडी शेपरचा वापर करा. तर साडी नेसण्यामध्ये दुसरा मेन मुद्दा आहे तो ब्लाऊज. ब्लाऊज मध्ये प्रत्येकांना एकच सवय असते, महागड्या साड्या आणायच्या, त्यातला ब्लाऊज कट करायचा, लावायचं आणि ब्लाऊज शिवून घ्यायचं. पण काहीतरी वेगळं किंवा मॅचिंग ट्रेंडिंग किंवा नवीन पद्धतीने ब्लाऊज शिवला की एकच खूप छान पद्धतीने त्याच्यामध्ये लुक्स तयार करता येतात. ही आहे माझ्याकडे लाल बांधणीची साडी. या साडीचा ब्लाऊज ही त्यांनी लालच दिलेला आहे, पण मी काय केलेलं आहे, सेम एक सिल्क मध्ये कापड आणून त्याच्यामध्ये लाल बांधणी पेंटिंग करून हा ब्लाऊजचा जो कापड आहे तो मी घरीच तयार करून त्यानंतर टेलर कडून शिवून घेतलेला आहे. म्हणजे ह्या साडीचा ब्लाऊज सुद्धाही मी शिवून घेतलेला आहे आणि त्याला अपोजिट म्हणून हा सुद्धाही ब्लाऊज शिवून घेतलेला आहे. तशाच प्रमाणे आपल्याला एका साडीचे 2 वेगवेगळे प्रकारे लुक हे तयार करता येतात. सेम त्याच पद्धतीने कोणतीही साडी असू दे, त्या साडीला तुम्ही कॉन्ट्रास्ट मध्ये, मॅचिंग मध्ये, आता सध्या रेडीमेड सुद्धाही खूप ब्लाऊज निघाले आहेत, ते वेल्वेट ब्लाऊज, चिकनकारी ब्लाऊज, अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने ब्लाऊज साडीला मिक्स मॅच करून आपण साडीला एकदम क्लासी, ऑफिस वेअर, एकदम इनोसेंट सुंदर रूप हे देऊ शकतो. जेव्हा आपण कधीही साडी नेसतो, साडी नेसण्याच्या अगोदर साडीला इस्त्री केलेलीच हवी. इस्त्रीची साडी जेव्हा नेसल्यामुळे आपला जो साडीचा लुक आहे त्याला रिचनेसपणा किंवा त्याचा पॉलिश एकदम सुंदर उठावून दिसतो. इस्त्री न केलेल्या साड्या जेव्हा आपण नेसतो त्या साडीचा आकार छान दिसत नाही किंवा त्याचा शेप छान दिसत नाही, काहीतरी बोचक्यातलं काढून किंवा गबाळातलं काढून घातलेलं आहे असं वाटतं. म्हणून साडी अगोदर साडीला नक्की इस्त्री करा. स्टीम, रोल प्रेस असे वेगवेगळ्या प्रकारचे साडीला इस्त्री करण्याचे प्रकार येतात. पण साडीला जास्त करून रोल प्रेस हे करूच नका, त्यामुळे साडीला छिद्रे पडण्याची शक्यता असते. म्हणून साडी नॉर्मलच इस्त्री करून घ्या. साडी घरात
इस्त्री करायचं किंवा साडीचे मेंटेनन्स, साडीचं स्टोअर किंवा साड्या ह्या घरातच कसं इस्त्री करायचं याचा व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेला आहे. त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, म्हणून तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच पाहू शकता. तर पुढची टिप्स आहे साडी पिना. प्रत्येक जण म्हणतात तुम्ही 4-5 पिना वापरता मग साडी छान दिसते. आपण साडी नेसतो कशाला? साडीमध्ये छान दिसावं यासाठी तर साडी नेसतो. आपण साडी घेतो एकदम महागाच्या, म्हणजे आपण जेव्हा फंक्शनला वगैरे जातो तेव्हा महागाच्या साड्या नेसतो. तिथं अगदी 4-5 पिना जास्त वापरून जर आपली साडी सुंदर दिसायची असेल तर नक्की का नको वापरू नये आपण पिना? त्याच पिनांचा वापर करून त्या साडीला एवढा सुंदर लुक येणार असेल तर आपण का पिनांचा वापर करू नये? तर 4 किंवा 5 पिनांचा वापर करून साडी ही खूप छान पद्धतीने नेसता येते. आता तर सध्या बाजारामध्ये खूप छान वेगवेगळ्या प्रकारच्या पिना हे आलेल्या आहेत. ऑक्साईड पिना, सिल्वर पिना आणि गोल्डन पिना. ज्याप्रमाणे साडी असते त्याप्रमाणे मॅचिंग पिना सुद्धा ही बाजारामध्ये अवेलेबल आहेत. अशा तुम्हाला दिसत असेल ह्या ज्या सेफ्टी पिना आहेत जास्त करून हेच साडीमध्ये वापरतो. ही जी मागची बाजू आहे तेथे पिन अडकवून त्या पिनामध्ये साडी अडकवून कोणतीही भारी मधली साडी असू दे ही साडी नक्की तिथे फाटतेच किंवा ही पिन त्या ब्लाऊज मध्ये त्या पदरमध्ये अडकवून बसते. होऊ नये म्हणून याच्या मागे एक बॉल असलेली बॉल सेफ्टी पिन आपण वापरू शकतो. समजा तुम्हाला बॉल सेफ्टी पिन तुमच्याकडे नसेल, आपल्या घरामध्ये अशा बारीक बारीक मोती असतात किंवा एकदम स्वस्तामध्ये सुद्धा हे मोती भेटतात. मोती आपण या सेफ्टी पिन मध्ये घातलं की आपली बॉल सेफ्टी पिन ही तयार. तर अशा प्रकारे पिना तुम्ही घरी एकदमच करून ठेवा, ज्याप्रमाणे तुमचा साडी जो आहे ती खराब होणार नाही. आणि पुढे आहे निर्यांची पिन. निर्यासाठी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या पिना ह्या बाजारामध्ये अवेलेबल आहेत. माझ्या मते ही जी निर्यांची पिन येते ही पिन निर्याला खूप छान चापून चोपून एकदम घट्ट बसते. निर्या इकडच्या तिकड्या सुद्धाही होत नाहीत. त्यामुळे तुमची साडी खूप तुम्हाला चापून चोपून पद्धतीने बसते, म्हणून साडी खूप सुंदर दिसते. तर साडी नेसण्यामध्ये आणखी एक मेन घटक म्हणलं की आपली हेअरस्टाईल. साडी नेसण्यामध्ये आपली हेअरस्टाईल सुद्धा ही खूप महत्त्वाची असते. साधं सिंपल विंचरलं की आपण ऑफिस वेअर साठी खूप सुंदर दिसतो, पण ह्याच साडीवर मला जर आता कार्यक्रम वगैरे जायचं असेल तर कसं करायचं? व गडबडीतच असाल, तुम्हाला काही सुचत नसेल तर तेव्हा काय करायचं? मार्केटमध्ये खूप छान पद्धतीचे असे वेगवेगळ्या प्रकारचे बन हे अवेलेबल आहेत. हेअर ॲक्सेसरीज हे असं खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनमध्ये येतं. मग तर डिझाईनचं घालण्यापेक्षा हे जे तुम्ही नॅचरल केसच आपण पूर्ण गुंडाळून फक्त एक पिन लावलेली आहे असं जर तुम्हाला लुक द्यायचा असेल तर याचा वापर तुम्ही नक्कीच करू शकता. त्यामध्ये काही नाही, आपले जे केस असतात ते केस गुंडाळायचे आणि त्याला हे लावून टाकायचं. त्याच्यामध्ये खूप साधं सोपं आहे. फक्त आपण एक बन करायचं, ते बन आपण कोणत्याही क्लचरने छोट्याशा क्लचरने अटॅच करून घ्यायचं. त्यानंतर जो हा रेडीमेड हेअर बन आहे तो आपण त्याच्यावर फक्त लॉक करून द्यायचा. त्याच्या साईडला एक छोटंसं फूल म्हणा किंवा यालाच आपण गजरा वगैरे अटॅच केलं की कोणत्याही फंक्शनला आपण रेडी. तुम्ही बघू शकता हा माझा बन दिसत आहे ना सुंदर. फक्त 1-2 मिनिटामध्ये आपली जी नॉर्मल हेअरस्टाईल आहे ती कार्यक्रमासाठी किंवा समारंभासाठी हेअरस्टाईल ही 2 मिनिटातच चेंज केलेली आहे. तर अशा पद्धतीने सुद्धा ही आपण साडीमध्ये थोडंसं छान दिसण्यास मदत होते. व्हिडिओ खूप मोठा होत असल्याने आणखी काहीसे टिप्स आणि ट्रिक्स मी पार्ट 2 या व्हिडिओमध्ये अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका, हीच विनंती. थँक्स फॉर वॉचिंग.